नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत रामचंद्र सूर्यवंशी, श्री बाळसिद्ध विद्यालय भोगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. विद्यार्थी मित्रांनो, गेली 15 महिने झाले आपण आपल्या घरामध्ये आहात. वैश्विक महामारी कोविड-19 या वैश्विक महामारीनं संपूर्ण जगाला घरामध्ये बसवलेलं आहे. आणि मग आपण त्याला कसं काय अपवाद असणार? परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये टप्प्यापाठोपाठ टप्पे लॉकडाऊनचे वाढत चाललेले असताना, संपूर्ण जगातील परिस्थिती भयानक असताना, आपले पालक आपल्याला कसे काय बरे बाहेर पाठवतील? आपलं मन करत असेल की बाहेर जावं, फिरावं, बागडावं, पर्यटन करावं. मात्र आपल्या घरातील पालक मंडळी, आपले आईवडील आपणास बाहेर जाऊ देत नाहीत ना? बरोबर आहे. ते कसे काय बाहेर पाठवतील? मात्र त्याच्यावरती आज उपाय म्हणून आमच्या ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे मार्फत ग्रामीण विद्यार्थी संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि त्या संस्कार शिबिरामध्ये 7 जूनपासून ते 12 जूनपर्यंत सलग 7 दिवस विविध विषयावरती मार्गदर्शन होतं आहे. आणि त्यापैकी आज समारोपाचा दिवस. या समारोपाच्या शेवटच्या 12 जून या दिवशीचा आजचा मी विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे, ऑनलाईन पर्यटन. मी आपणाला कराडचं वैभव, यशवंत नगरीचं वैभव कशा पद्धतीचं आहे हे आपणासमोर सादर करणार आहे. आपण याचा निश्चित घरामध्ये बसून आनंद घेऊ शकाल. निश्चित आपणाला हा जो ऑनलाईन पर्यटन आहे ते आपणाला निश्चितच आवडेल. असं म्हटलं जातं, सैर कर दुनिया की गाफिल, जिंदगानी फिर कहा. सैर कर दुनिया की गाफिल, जिंदगानी फिर कहा. नौजवानी अगर गुजर गई तो जिंदगानी फिर कहा. नौजवानी अगर गुजर गई तो जिंदगी फिर कहा. नवाजिंदा बाजिंदा यांनी म्हटल्याप्रमाणे या कराड नगरीचं आपण पर्यटन करणार आहोत. कराडचा थोडक्यात या स्थानाबद्दल मी तुम्हाला भौगोलिक त्याची माहिती सांगू इच्छितो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्यामध्ये महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आणि इथून 50 किलोमीटर अंतरावरती कराड हे शहर वसलेलं आहे. कराडचे मूळ नाव कर हाटकेश्वर होते. येथे असलेल्या पुरातन हाटकेश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झालं. मात्र नंतर त्याचे कर हाटक असे कालांतराने भाषिक बदलामुळे नाव झाले. आणि काही दिवस गेल्यानंतर हे शहर कराड या नावानं प्रसिद्ध झाले. कराडचे वैशिष्ट्य पाहता कराड राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक, औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत आहे. तसेच येथील लोकांना कृष्णाकाठचे लोक म्हणूनही संबोधलं जातं. त्यांची ओळख कृष्णाकाठची लोक अशी कराडची ओळख आहे. कराडला लाभलेल्या सुंदर वारशामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड नावाजलेलं व प्रगत असं शहर आहे. कृष्णाकाठची माणसं प्रेमळ, सुस्वभावी आहेत. तसेच येथील कर्तबगार थोर व्यक्तींमुळे कराड कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नसल्याचे दिसून येते. कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभलेला आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे माननीय यशवंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्री या गावी झाला. मात्र त्यांचे वास्तव्य कराड येथील विरंगुळा या बंगल्यावरती होते. मात्र सध्या येथे त्यांच्या आठवणीतील सर्व साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. तिथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय यशवंतराव बळवंतराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर आपल्या देशाचे संरक्षण मंत्री ही जी पदं त्यांनी भूषवली त्यांच्या समाधीस्थळावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हे समाधीस्थळ कृष्णा घाट म्हणून ओळखलं जातं आणि या कृष्णा घाटाची ओळख वेगळी अशी आहे की आजूबाजूच्या गावातील अगदी पर्यटन करण्यासाठी लोक बरेचसेच या समाधीस्थळावरती येतात. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन जे होतं त्या कृषी प्रदर्शनासाठी त्याचबरोबर विजय दिवस साजरा केला जातो. त्या दिवशी जे मंडळी बाहेरून येतात ते सर्वप्रथम या ठिकाणी येऊन यशवंतराव चव्हाण साहेबांचं दर्शन घेतात आणि आपल्या शुभ कार्याला ते सुरुवात करतात. हे समाधीस्थळ आहे. यांच्या समाधीस्थळावरती सर्वांचं स्वागत करतो. आणि कराड या शहराच्या उत्तरेकडे पवित्र अशा दोन नद्या कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. इथं यशवंतराव चव्हाण साहेब यांची समाधी आहे. या समाधीस्थळाच्या जवळ एक सुंदर असं उद्यान तयार करण्यात आलेलं आहे. उद्यानामध्ये सर्वत्र हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे तसेच अनेक डेरेदार वृक्ष आहेत आणि यामुळं परिसर रमणीय दिसतो. या उद्यानात एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे, सीसॉ अशी अनेक छोटी छोटी साधनं खेळाची बसवलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक या ठिकाणी येतात. त्याचबरोबर राजकीय नेते मंडळीही यांची वर्दळ या ठिकाणी नेहमीच असते. सर्वात जुने रत्नेश्वरचे मंदिर याच घाटावरती आहे. तसेच इथं कृष्णामाईचं मंदिर आहे आणि इतरही काही मंदिरं या घाटावरती आहेत. कृष्णा घाटावर एक भुईकोट किल्ला आहे. त्याला पंताचा कोट असे म्हणतात. सध्या त्याचे फक्त 2च बुरुज यांचे अवशेष उरलेले आहेत. या किल्ल्यात एक अप्रतिम विहीर आहे. त्या विहिरीला नकट्या रावळाची विहीर असे म्हणतात. ही विहीर कोयना पात्रापासून सुमारे 75 फूट उंचीवर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूनी मार्ग आहे. त्याचा आकार बारवेचा आकार सुरेख असा दिसतो. मनोरा म्हणजे एक जुनी दगडी मशीद आहे. कराड शहरात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. या मशिदीत अनेक लोक नमाज पढण्यासाठी येतात. या मशिदीचे बांधकाम दगडी आहे. छत जवळ बाहेरच्या 4ही बाजूंना कोरीव नक्षीकाम आहे. मशिदीच्या आतमध्ये दगडी शिलालेखावर उर्दू भाषेमध्ये मजकूर कोरला गेलेला आहे. 106 फूट उंचीचे 2 गोलाकार मनोरे बांधण्यात आलेले आहेत. मनोऱ्याच्या शिखरावर जाण्यासाठी आतून गोलाकार दगडी जिने बांधण्यात आलेले आहेत. कराडपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर जकीनवाडी हे एक गाव. याच्या पश्चिमेला उंच डोंगररांगा आहेत व याच डोंगरावर बुद्धकालीन लेण्याही आहेत. यांनाच आगाशिव लेणी किंवा जखीनवाडी लेणी या नावाने ओळखलं जातं.
आगाशिव डोंगरावर प्रामुख्याने 64 बौद्धकालीन लेण्या आहेत. काही पूर्व भागात, काही पश्चिम भागात, तर काही दक्षिण व उत्तर अशा भागामध्ये या लेण्या विखुरल्या गेल्या आहेत. प्रामुख्याने डोंगराच्या पूर्व भागामध्ये सर्वात जास्त लेण्या कोरल्या गेल्या आहेत. ही लेणी बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासासाठी खोदलेली दिसतात. पावसाळ्यात 4 महिन्यात एका ठिकाणी विश्रांतीसाठी स्थिर राहणं याला वर्षावास असे म्हणतात. चला तर मग पाहूया बौद्धकालीन लेण्या. ही लेणी क्रमांक 7 आहे. या लेणीमध्ये मी आता तुम्हाला दाखवतोय. या लेणीमध्ये मंदिर आपल्याला दिसते आणि आत एक छोटस मंदिर आहे आणि तिथे विठ्ठल रुक्माईचं छोटस मंदिर तयार केलेलं आहे. तिथं पूजा अर्चा त्याची होते आणि एक आपल्या भारतीय संस्कृतीचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथं या मंदिराच्या माध्यमातून सांगता येईल. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा हा डोंगर आग्नेय खडकापासून, त्याला बेसाल्ट खडक म्हणतात, त्या बेसाल्ट खडकापासून हा संपूर्ण खडक सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा हा जिल्हा एक नामांकित आणि परंपरा जपणारा असा हा जिल्हा ओळखला जातो. सातारापासून दक्षिण दिशेला जवळपास 55 किलोमीटर अंतरावरती कराड हे शहर आहे. सातारा कोल्हापूर या रस्त्यावर हायवेला लागून 2 किलोमीटर अंतरावरती जखीनवाडी नावाचं गाव आहे आणि या जखीनवाडीच्या पश्चिमेला आगाशिवचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे.
हा जो इथला डोंगर आहे तो पूर्ण आग्नेय खडकापासून बनलेला आहे. हा सलग खडक आहे, पूर्ण हा खडक आहे तो असा सलग खडक, अखंड खडक आहे. आणि या अखंड खडकामध्ये बाहेरच्या बाजूनं विशिष्ट अंतर घेऊन कोरीव काम करत आतल्या बाजूला असा मोठा गाभारा सुरुवातीला तयार केली आहे. आणि गाभाऱ्याच्या आतील बाजूला याच्या छोट्या छोट्या तुम्हाला आतल्या बाजूला बराखी दिसत आहेत. याच्यामध्ये इथं पहिली पहा, इथं पूर्ण असा दगड आहे. दगडाच्या पुढच्या बाजूला असा पूर्ण कट्टा केलेला आहे. इथं तुम्हाला दगड दिसतोय. इथून आत जाण्यासाठी आणि इथं वावरण्यासाठी जागा ठेवलेली आहे. आणि याच्या बाहेरच्या आतल्या बाजूला अशा छोट्या रूम तयार केलेल्या आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये जी साधना आहे ती साधना करण्यासाठी एकमेकाचा संपर्क यायला नको किंवा एकमेकाला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून अशा प्रकारच्या छोट्या बराकी केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आतल्या बाजूला इथं साधनागृह ही तयार केलेली आहे. ज्यावेळेस साधना पूर्ण होते त्यावेळेस ह्या मधल्या कंपाऊंड मध्ये बसण्याची वेळ, त्यावेळेस स्नान वगैरे करायचे असेल तर याच्यासाठी बाहेरच्या बाजूला या इथं एक कुंड केलेला आहे. त्या कुंडामध्ये स्नानगृह म्हणून त्याचा वापर केला जातो. पिण्यासाठी पाणी असेल किंवा वापरण्यासाठी पाणी असेल ते त्या खडकामध्ये जो कुंड तयार केला मी तुम्हाला दाखवतो. इथं हा कुंड आहे. प्रत्येक हा अशा प्रकारचे कुंड आहेत. आणि अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा इतक्या उंचावरती असून सुद्धा याच्यामध्ये या कुंडांच्या मध्ये पाणी साठलेलं असतं. ते पाणी वापरता येतं. त्याच्यानंतर इथून पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर तिकडच्या बाजूला सुद्धा एक 12 लेण्या याच्या उत्तरेला आहेत. आणि इथं एकूण या बाजूनं पूर्वे 1 पासून ते 54 लेण्या त्या बाजूला अशा एक सलग आहे. त्याच्यानंतर एका लेणीमध्ये जो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला महत्त्व दिलं जातं त्या अनुषंगानं एका लेणीमध्ये, लेणी नंबर 4 मध्ये 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह या ठिकाणी भरतो. या मंदिराच्या जवळ गेल्यानंतर वरून चारी बाजूला डोंगर पाहिला असता तिथं ओम असा आकार त्या डोंगराचा पाहावयास मिळतो. ओम आकाराचा डोंगर, या डोंगराचं वैशिष्ट्य ओम आकाराचा डोंगर वरतून आपल्याला दिसतो. ओके. विद्यार्थी मित्र हो, जवळपास तुम्ही संपूर्ण कराड दर्शन तुम्हाला घडल्याचा अनुभव आला असेल. सुरुवातीला आपण कृष्णा कोयना नदीचा संगम आणि त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची जी त्या ठिकाणी आपण घाट संपतो त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. तिथलं दर्शन घेऊन आपण कराडमधील जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती सदन असेल, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाणांचा जो वास असणारा, सहवास असणारा जो विरंगुळा नावाचा बंगला आहे तो आपण पाहिला. त्याचबरोबर कराडचं वैभव जे मानलं जातं ते म्हणजे शिवाजी स्टेडियम ते आपण पाहिलं. त्याचबरोबर कराडचं जे मुख्य बसस्थानक आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर दत्त चौक जो कराडमधील महत्त्वाचा पॉईंट आहे त्याचं दर्शन आपण घेतलं. त्याचबरोबर कोल्हापूर नाक्यावरती जो सेतू झालेला आहे त्याच्या बाजूला यशवंतराव चव्हाणांच्या नगरीमध्ये प्रवेशद्वारावर यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार याची कमान आणि त्याच्याच बाजूला आय लव्ह कराड हा एक सेल्फी पॉईंट तोही आपण पाहिला. त्याचबरोबर जो कोल्हापूर हायवे आहे त्या हायवेला लागून असणारं जखीनवाडी नावाचं गाव आणि त्या जखीनवाडीच्या
पश्चिमेला जो आकाशिवाचा डोंगर आहे, ज्याला सोन्याचा डोंगर म्हणतात, त्या डोंगरामधील आपण लेण्यांची माहिती घेतली. आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आकाशिवाचा डोंगरच आहे. आणि इथं माझ्या पाठीमागच्या बाजूला आपणाला लेणी दिसत आहे. तर या लेण्यांचाही आपण ऑनलाईन त्याचं पर्यटन केलेलं आहे, त्याचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कधी कराड सिटीमध्ये आलाच तर या सर्व बाबी तुम्ही नक्की पहा, अवश्य पहा. त्याचबरोबर जो आकाशिवचा डोंगर आहे त्या आकाशिवच्या डोंगरावरती या आणि याचंही दर्शन घ्या. आपण सर्वजण या ठिकाणी आतापर्यंत जो व्हिडिओ आपण पाहताय, जो कार्यक्रम पाहताय, त्यासाठी मी ग्रामीण विकास शिक्षण संस्था मार्फत चालवलं गेलेलं हे जे ग्रामीण विकास विद्यार्थी संस्कार शिबिर आहे, यामधील 6वं पुष्प ऑनलाईन पर्यटन या संदर्भानं आतापर्यंत मी तुम्हाला माहिती दिली. यासाठी सहकार्य करणारे माझे मित्र आणि टेक्नोसेव्ही टीचर प्राध्यापक गणेश शेवाळे सर, त्याचबरोबर माझे मित्र जे ऑनलाईन पर्यटनाचा ज्यांना चांगला अनुभव आहे असे शिक्षक सन्माननीय ऋषिकेश पोटे सर, यांचंही मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे जे माझे सहकार्य आहेत त्या सर्वांचं आभार मानतो. आणि त्या ठिकाणी